श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र महिना. आता गुढी कशी उभी करावी? गुढी उभं करण्यामागचे कारण काय? दरवर्षी आपण गुढी का उभारता व गुढी उभारण्यासाठी काय साहित्य लागते? पूजा कशी करावी? गुढीची कोणत्या वेळी मध्ये पूजा करावी? यंदाचा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय व गुढी नक्की कधी उतरावी? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहावा. यंदा 19 मार्च 2026 गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. तर आपल्याला या दिवशी लवकर उठून आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे, अंगणामध्ये सडा रांगोळी वगैरे करायची आहे. त्याचबरोबर अभ्यंग स्नान करून म्हणजेच अंगाला उटणे वगैरे लावून, त्याचबरोबर काही ठिकाणी जो पिसोळा असतो कोणाला माहिती की नाही ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावर बसून देखील अंघोळ केली जाते. त्याचबरोबर अभ्यंग स्नान करावे, त्याचबरोबर आपले अंगण हे स्वच्छ करावे, रांगोळी काढावी. आपल्याला उंबरठा लेपन या दिवशी नक्की करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या दरवाजाला आंब्याचे पानाचे फुलाचे तोरण लावायचे आहे. देवघर स्वच्छ करून देवपूजा करायची आहे. गुढी उभारण्यासाठी आपण अगोदरच देवपूजा घरातील करायची आहे. देवांची गुढी भर दुपारी किंवा 3 वाजता 2 वाजता 1 वाजता अशा वेळी चुकूनही गुढी उभा करू नका. गुढी उभा करू नये. खरं तर सूर्योदयाच्या अगोदरच किंवा कोवळे ऊन असते. उदाहरणार्थ 8, 7, 7:30 जास्तीत जास्त 8:30 पर्यंतच आपण गुढी उभा करावी. त्याचे पण काही मुहूर्त असतात. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे व हा दिवस असतो तो संपूर्ण दिवस शुभच असतो. चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत आहे व ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हाच दिवस गुढीपाडव्यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. आता गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा असून तो विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतल्याचा विजय उत्सव, त्याचबरोबर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्याचा दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन मानले जाते. गुढीपाडवा साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजेच नववर्षाची सुरुवात, म्हणजेच पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पहिली प्रतिपदा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. त्याचबरोबर श्रीरामांचा विजय व अयोध्याला परतले त्या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेलेली आहे. सृष्टीची निर्मिती यामध्ये पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यानंतर आहे वसंत ऋतूचे आगमन, म्हणजेच शेतातील रब्बी पीक तयार होऊन कापणीचा काळ सुरू होतो. हे वसंत ऋतूचे आगमन मानले जाते व समृद्धीचे लक्षण आहे. त्यानंतर विजयध्वज, यामध्ये नेहमी वाईटावर चांगल्याचाच विजय झालेला आहे. तसेच आरोग्यदायी जीवनाचे प्रतीक कडुलिंबाचे पाने म्हणून गुढी उभारली जाते. 3.5 मुहूर्त, यामध्ये गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस आहे. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते. या दिवशी घराच्या दारात गुढी उभा करून शोभायात्रा काढून आणि पुरणपोळ्याचा बेत करून हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याला काय खावे तर पुरणपोळी, साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, पुरी भाजी, बटाटा वडा आणि मसाले भात यासारखी लोकप्रिय जे पदार्थ आहे तयार केले जातात हे देखील खातात. गोडमध्ये पुरणपोळी, श्रीखंड, मोदक, नारळाचे लाडू, केसरी भात आणि बासुंदी यासारखे या दिवशी पदार्थ खावे. यासाठी साहित्य काय लागते तर गुढी उभारण्याकरिता आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बांबूची काठी, तांब्याचा किंवा पितळी तांब्या घ्यायचा आहे. त्याचबरोबर नवीन रेशमी वस्त्र हिरवे किंवा पिवळे, त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानाची डहाळी, साखरेची माळ, फुले, फुलांचा हार, गाठी, त्याचबरोबर पाट यासह
पूजेसाठी हळदी, कुंकू, अक्षदा, रांगोळी, उदबत्ती हे साहित्य लागणार आहेत. त्याचबरोबर आपण गुढीपाडव्याला काय खरेदी करावे, तर खरेदीमध्ये आपण सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. ते शुभ असते. आत्ता सध्याच्या स्थितीला घेणे शक्य नाही, परंतु चांदीचे देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर हे खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर धान्य खरेदी करावे. धान्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू हे देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आता आपण गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक तीन मुहूर्त असतात. त्याला आपण दर जे मुहूर्त असतं 3.5 तेव्हा आपण सोने नाहीतर काहीतरी खरेदी करत असतो. तसेच आपण या गुढीपाडव्याला देखील आपण सोनं चांदी नाही झाले तरी आपण धान्य खरेदी करू शकतो. त्याचबरोबर आता आपल्याला जे वस्त्र आहे, आपण साडी वगैरे हे करतो गुढीला उभारताना घालतो, तर ती रेशमी वस्त्र असलेली असे आणि त्यामध्ये हिरवा किंवा पिवळ्या रंगाची साडी किंवा जे वस्त्र तुम्ही हे करणार आहे रेशमी वस्त्रच गुढीला उभा करण्यासाठी द्यावे. त्याचबरोबर गुढी ही आपल्याला दिवस मावळता म्हणजेच 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला गुढी उभा गुढी उतरायची आहे. या दरम्यान तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे व गुढी आपल्याला उतरून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक नक्की करा व कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.